मुंबईत जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पुन्हा सक्रिय होणार. कमी दाबाचं क्षेत्र विरल्यामुळे पावसाचा जोर ओसरला. 1 ते 5 जुलै दरम्यान मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढणार. मुंबई पालिका पाणी उपसा करण्यासाठी भाडेतत्वावर पंप घेणार. यासाठी तब्बल 136 कोटी खर्च करणार. 2 वर्षांसाठी मुंबई पालिका पाणी उपसा करण्यासाठी 136 कोटींचा खर्च करणार. कल्याण डोंबिवलीत पाणी बचतीसाठी शटडाऊन. महापालिका क्षेत्रात 24 तर 27 गावांमध्ये 48 तास पाणी पुरवठा बंद राहणार. उपलब्ध जलसाठा टिकवण्यासाठी केडीएमसी आणि एमआयडीसीकडून विशेष नियोजन. कल्याण डोंबिवलीतील हॉटेल चालकांना एफडीएचा 3 दिवसांचा अल्टिमेटम. ग्राहकांच्या आरोग्याचे नियम पाळा, अन्यथा कारवाई अटळ. अन्न आणि औषध प्रशासनाची हॉटेल व्यावसायिकांसोबत कल्याणमध्ये महत्त्वाची बैठक. मुंबई हायकोर्टाकडून अविवाहित विद्यार्थिनीला 24 आठवड्यांहून अधिक काळच्या गर्भपात करण्यास परवानगी. मुलीला शारीरिक स्वायत्ततेचा अधिकार असल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलं. तर मुंबई विद्यापीठाच्या टीवाय बीकॉमच्या पेपरफुटीची सीआयडी चौकशी करण्यात येणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत घोषणा. गाडी पार्क करण्याच्या वादातनं विरारमध्ये अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला. विरार पूर्वेतील कारगिल नगर भागातील महागली अपार्टमेंटमध्ये घडली घटना. शाहिद शहा असा हल्ला झालेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचं नाव. घटना सीसीटीव्हीत कैद. पुन्हा महत्त्वाच्या बातम्या बघूयात. कल्याणमध्ये सराफा दुकान फोडलं. शटर उचकटून 20 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास. कल्याण पश्चिम येथील जीवा सिल्वर अँड गोल्ड ज्वेलरी स्टोअरमध्ये चोरीची घटना. बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांचा तपास सुरू. शेअर गुंतवणुकीच्या बहाण्यानं बहीण भावांची 10 लाखांची फसवणूक. 1 लाखावर 3 महिन्यात 20% परतावा देण्याचा आमिष. एका वॉन्टेड आरोपी महिलेला कांदिवली पोलिसांकडून अटक. विरार पूर्वेतील स्टेशन जवळील पुष्प प्लाझा इमारतीमध्ये भीषण आग. पहिल्या माळ्यावर एका ऑफिसमध्ये आग लागली होती. आगीचं कारण अद्याप स्पष्ट. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण.